हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. PYQ डिकोडिंग बॅच जी आपण लॉन्च केलेली आहे ती उद्या म्हणजेच 6 तारखेला सुरू होती. दुपारी 3 वाजता हा आपला वेळ असेल आणि दररोज जवळपास 2 तास आपण पेपरचं हे सगळं ॲनालिसिस आणि एक्सप्लेनेशन घेणार आहोत. तुमच्यासमोर दिसतोय हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे तुम्हाला क्लिअरिटी यावी. म्हणजे ही बॅच घेण्यामागे तुम्ही जे तुमचा वेळ देताय किंवा तुमचे फायनान्शियल रिसोर्सेस जे इन्व्हेस्ट करताय त्याचा आउटपुट कसा असेल याबाबत क्लिअरिटी आधीच यावी, जेणेकरून तुम्हाला निर्णय घेता येईल की बॅच जॉईन करायची का नाही. तो हा प्रमुख उद्देश आहे. बाकी याच्यात तुम्ही कुठलं काही डेमो वगैरे असा काही प्रकार नाही आहे. तुम्हाला फक्त बॅच डिटेल इन्फॉर्मेशन द्यावी, तो उद्देश आहे याच्यामागे. आपण डायरेक्टली असा आयोगाचा प्रश्न घेतोय, त्यातही बोथ लँग्वेज मराठी आणि इंग्लिश. कारण काय होतं, अर्थशास्त्रामध्ये काही कीवर्ड्स हे मराठीतले अजिबात लक्षात येत नाहीत, तर मग तिथं आपल्याला इंग्लिश कीवर्ड्स पटकन लक्षात देऊन उत्तराकडे जाता यावं, हा उद्देश आहे. पूर्ण पेपर तुमच्यासमोर असा असेल. पुढं याच्यामध्ये PYQ ॲनालिसिस आणि एक्सप्लेनेशनच्या दरम्यान हे कुठलाही एक क्वेश्चन ज्यावेळेला आपण घेतो आयोगाचा PYQ म्हणून, तर त्याच्यामध्ये जी कन्सेप्ट विचारलेली आहे, जसं की इथं उदाहरण देतो तुम्हाला आत्ता लगेच. हे इथं हे नीती आयोगाचा जो काही त्रैवार्षिक आराखडा इथं दिला होता, तर त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. कारण तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर हे तुम्हाला सर्च करणं, तुम्ही त्याची माहिती काढणं हे अपेक्षित नाही आहे. सो इथं त्याची इन्फॉर्मेशन देईल की हा जो आराखडा होता त्याचे ऑब्जेक्टिव्स नेमके कोणकोणते होते, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन ही मिळेल जी तुम्ही सर्च करता, जी कुठे अवेलेबल असेल त्याच्यापेक्षा एक्स्ट्राची माहिती. हा इथंचा प्रकार. हे क्वेश्चन, त्याच्याबद्दलचा जो काही इम्पॉर्टंट एरिया आहे तो पूर्ण कव्हर करू, आणि इथं व्हॅल्यू ॲडिशन हा जो मुद्दा आहे तुमच्या प्रत्येक कन्सेप्टबाबत ती एक गोष्ट होती. परत डूज अँड डोंट्स ह्याला स्टार मार्क करा. विषय काय होतो, आता हे नीती आयोगाचा जो अहवाल होता तो आला 3 वर्षाचा. नीती आयोग फक्त 3 वर्षाचा अहवाल जाहीर करतो का? 1 वर्ष, 5 वर्ष, म्हणजे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म. बरं, फक्त नीती आयोग जाहीर करतं का? इतरही वेगवेगळे मंत्रालय आहेत, विभाग आहेत, त्यातल्या राष्ट्रीय स्तरावर वित्तीय संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही वित्तीय संस्था आहेत, IMF, वर्ल्ड बँक, WTO. म्हणजे इथं जो काही प्रकार आहे ना तुम्हाला आता विचारलेला, हा कुठलाही एखादा अजेंडा असू द्यात, रिपोर्ट असू द्यात, ह्याला मर्यादा आहे. म्हणजेच ह्याला कीवर्ड्स जे आपण म्हणतो ना रिपोर्ट्स, हे दरवर्षी येतात किंवा वर्षातून 2-3 येतात. आणि ह्याचा जो ओरिजिनल डॉक्युमेंटचा पार्ट बघितला तुम्ही तर ते 100-100, 200-200, 300-300 किंवा 500-500 पानांचं असतात. एवढं सगळं तुम्ही करणार का? हे का सांगतोय, आपल्याला इथं प्रत्येक पेपरमधला प्रत्येक क्वेश्चन इकॉनॉमिक्सचा डिटेलमध्ये बघायचाच आहे, पण तिथं तुम्हाला डूज अँड डोंट्स हे कळायला पाहिजे. तुम्ही नको त्याच्या मागे पळणं अपेक्षित नाही. हे हा प्रश्न इथं बघा, एरिया सांगतो नीती आयोगाच्या याच्यामध्ये. याच्यात 7 भाग आहेत, 24 प्रकरणे आहेत. एक जनरल आहे, अजून बॅचमध्ये आपण हे सगळं व्यवस्थित घ्यायचं आहे. तुम्हाला आयडिया यावी की आपण प्रत्येकच प्रश्न घेतोय, पण त्यात तुम्हाला कुठला प्रश्नांच्या मागचा कंटेंट हा आपल्याला स्किप करायचा आहे, हा मेन पर्पज आहे. म्हणजे असं कदाचितच कोणी सांगत असेल की हा एरिया करा किंवा हा करू नका. मी नेहमी सांगत असतो, आयोग प्रत्येक प्रश्न तुम्हाला हा सोडवायला देत नसतो, त्यातला कुठला प्रश्न हा सोडून द्यायचा आहे हे पण कळायला पाहिजे. असे N नंबर ऑफ रिपोर्ट्स येतात आणि त्याचे पेजेस हे प्रचंड मोठे असतात. मग आपण घाबरतो, भीतो, सर हे प्रश्न कुठून येतो काय? अशा प्रश्नांचं प्रमाण किती असतं? 15 पैकी 1 प्रश्न, 2 किंवा 3 हे लेट इट बी. बाकीचे प्रश्न काय 10 ते 12 प्रश्न हे पण दाखवतो तुम्हाला, बेसिक कन्सेप्ट आणि फॅक्ट्सवर असतात. चला आता इथं जे विचारलेले प्रश्न आणि त्याचे उत्तर आहेत A आणि B. हे बाकी बघा, म्हणजे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे, 2022 पर्यंत जे काय आपण हे ब्लॅक कार्बन त्याच्याबाबतचं निर्मूलन करणे, त्याच्यात पुढे अजून एम्प्लॉयमेंट झोन याची निर्मिती करणे, त्यातही विशेषतः कोस्टल एरिया. मग हा सुद्धा एक अँगल येऊ शकतो तुम्हाला. आणि विकास परिणाम सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, त्याच्यामध्ये कुठले कुठले एरिया टार्गेट केलेत, तर ईशान्येकडील प्रदेश, किनारी प्रदेश किंवा जे आपले पोर्ट्स आहेत, बेट, तो एरिया टार्गेट केलेला आहे. पुढे मोस्ट इम्पॉर्टंट जेंडर बेस्ड इंडेक्स याच्यामध्ये इथे केलेलं आहे की संमिश्र ज्याला आपण म्हणतो जेंडर बाबतीतली डेव्हलपमेंट, तो एक अँगल घेतलेला आहे. असे सगळे एरिया हे कशाबाबत आहेत, या आराखड्याबाबत आहे. ही प्रॉपर व्हॅल्युएशन तुम्हाला बॅचमध्ये मिळेल. ठीक आहे, पण याबाबत अजून डिटेलमध्ये तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. हा रिपोर्ट जर इन केस परत काही विचारला तर आयोगाने विचारलेले ऑप्शन्स त्याच्या व्यतिरिक्त व्हॅल्युएशनवाली तुम्हाला सांगितले. म्हणजे हा मुद्दा इथं. आणि डूज अँड डोंट्समध्ये काय जे येते. चला पुढं. आता काही प्रश्नांना करंटचा अँगल असतो, जसं की फॉर एक्झाम्पल एखादी योजना आहे, तर त्या योजनेबद्दलचे टार्गेट रिवाईज केलेले असतात किंवा एखाद्या योजनेचं नावच बदललेलं असतं. तुम्ही बघत असाल मध्यान्ह आहार योजना, नाव चेंज झालं आहे, त्यातही त्याचा एरिया बदललेला आहे. म्हणजे प्रायमरी स्कूलच्या होती तर प्री प्रायमरी घेतलेलं आहे.
ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना योजनांच्या, तुम्हाला ते मिळतील. म्हणजेच व्हॅल्यू ॲडिशन प्लस करंट अँगल त्याचा टच असेल, कुठल्या गोष्टी रिपोर्टच्या मागे पळायच्या, कुठल्या पळायचा नाही, आणि क्वेश्चनचा जो काही एरिया आहे तो सगळा विचारला तिथं. इम्पॉर्टंट एरिया सोबत आपल्याला ऑप्शनला पण जायचं आहे. अजून एक क्लिअरिटी तुम्हाला असू द्या, काही प्रश्नांचं उत्तर काय होतं, 4 पर्याय दिलेले असतात, त्याच्यापैकी एक पर्याय बरोबर असतं. मग त्या प्रश्नाचा बरोबरचा पर्यायाचा आपण एक्सप्लेनेशन देतोय का, नाही. त्याच्यासोबत जे चुकीचे ऑप्शन्स आहेत बाकीचे त्याच्यावरही आपल्याला डिस्कस करायचे आहे, आणि त्याची काही इन्फॉर्मेशन असेल ती पण आपण बघू. पुढे रिपिटेशन ऑफ द एरिया. ज्यांनी पेपरचं ॲनालिसिस नीट केलं असेल ना, त्याला एक गोष्ट कळाली असेल. तुम्ही बघता मागच्या 4-5 वर्षाचे प्रश्न होते का काढा, मी तर 7 घेणार आहे. एवढ्या जरी काढल्या ना, अर्बनायझेशन, नागरीकरण, याच्यावर सातत्याने प्रश्न आहेत वेगवेगळ्या अँगलनी. एकदा डायरेक्टली डेफिनेशन विचारली आहे, एकदा अर्बनायझेशनचं नेमकी समस्या विचारली आहे, किंवा त्याचा काय परिणाम आहे, त्याचे काय कारणं आहेत. मग आपल्याला काय माहिती असतं, नागरीकरण एवढंच आहे, किती प्रमाण किती आहे पर्सेंटेजमध्ये एवढंच माहिती आहे. फॅक्च्युअल अँगल तर बघायचंच आहे, पण हा जर ट्रेंड लक्षात आला ना आपल्याला, हे एरिया, रिपिटेशन ऑफ द एरिया, मी नेहमी सांगतो बघा, रिपिटेशन ऑफ द PYQ आहे की रिपिटेशन ऑफ द एरिया आहे. असा कुठला पेपर मला दाखवा की ॲज इट इज मागच्या काही प्रश्नांचं जशाला तसे प्रश्न रिपीट झालेत. किती होते, 1, 2, 5, 6 प्रश्न ॲज इट इज रिपीट झालेत का, नाही. म्हणजे रिपिटेशन ऑफ द PYQ आहे का, नाही. तर रिपिटेशन ऑफ द एरिया मात्र आहे. नागरीकरण, अर्बनायझेशन ही संकल्पना सतत विचारली गेलेली आहे, फक्त त्याचा अँगल बदलला आहे. कधी डेफिनेशन विचारली, कधी त्याचा परिणाम विचारला आहे, इम्पॅक्ट, कधी त्याचे कारणं विचारलेले आहेत. हा सगळा प्रकार आहे. तो हा एरिया आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे, तुमच्या समोर द्यायचा आहे. अजून एक आहे डेव्हलपमेंट ही नावाची गोष्ट आहे. म्हणजे इथं आधी आर्थिक हा शब्द येतो, मग आर्थिकमध्ये वाढ, विकास, त्या विकासामध्ये पुन्हा अजून अँगल आहेत. सर्वसमावेशक विकास, मानव विकास, शाश्वत विकास, हे सगळे अँगल्स कंटिन्यू विचारलेले आहेत वेगवेगळ्या अँगलनी. ठीक आहे. म्हणजे हा एरिया कुठला कुठला तुम्हाला ते एक फाइंड आउट करेल. आणि कीवर्ड्स, ज्याला आपण प्रश्नात काय विचारलंय याच्यावरून काहीतरी उत्तर लक्षात येतं आपल्याला, तो एक तुम्हाला नवीन पॅटर्न आहे आयोगाचा, तो मी तुम्हाला सांगून देईन. चलो, हे सगळे डिस्कशनचे पॉईंट आहे. पुढं हे प्रश्न योजना आहे. तर आता ही एक योजना आपण डिटेलमध्ये बघणारच आहेत, पण याच्यासोबत याचे पण बेसिक फॅक्ट्स असतील आपल्याला इतरचे, ते क्लिअर होतील. म्हणजे ॲट ए टाइम तुमचे एका प्रश्नामध्ये 4 वेगवेगळे पॉईंट्स कव्हर होत आहेत. जी विचारलेली योजना, जे उत्तर योग्य ते, आणि इतरही सगळे. सेम तसंच इथं 11व्या पंचवार्षिक योजनेचे जे काही हे विचारले होते, किती गटात हे केलेलं आहे. मग आता आपण 11व्याच्याच पंचवार्षिक योजनेचं करतून पुढे जातो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पण असंच बायफर्गेशन केलेलं आहे, ते आपल्याला इथं बघायचं आहे. मग ते किती गटात केलं आहे, त्यांचं किती टार्गेट्स आहेत, कसं आहे, तो एक पार्ट व्हॅल्यू ॲडिशनमध्ये मिळून जाईल तुम्हाला. पुढं कीवर्ड्सचा जो प्रकार होता ना, बघायचं काय विचारलं आहे, भाववाढ. भाववाढीमध्ये कुठं त्याला स्टार मार्क करायचं. आपल्याला काय माहिती का, मागणीच्या बाजूचे कारणं आणि पुरवठ्याच्या बाजूचे कारणं असे 2च अँगल आहेत जो आयोग प्रश्न विचारतो भाववाढीमध्ये. इथं कुठला विचारला आहे, पुरवठ्याच्या बाजूचे कारण. पुरवठा म्हटलं की काय येणार इथं, उत्पादन, प्रोडक्शन. मग एखाद्या वस्तूंचं जर समजा अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठ्यातलं बॅलन्स बिघडलं, म्हणजे मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे, तर लगेचच्या लगेच त्याच्यावर उपाययोजना करू शकतो का आपण. म्हणजे एखादी वस्तू कमी पडली, समजा गहू तांदूळ काय आहे, आज मी पेरलं आणि लगेच उगवलं, असं होतंय का, त्याला वेळ लागतो ना. म्हणजे इथं हा सगळा प्रकार आहे पुरवठ्याचा आणि उत्पादनाचा. हे काय, दीर्घकालीन धोरण, हे लगेच पॉसिबल नाही आहे. मग हे सगळं करण्यासाठी, पुरवठा वाढण्यासाठी उत्पादन वाढवावं लागेल, आणि मग ॲटोमॅटिकली बॅलन्स होतं. मग हे सगळे त्याच्यातले फॅक्टर्स विचारात घ्यायचे. ह्याला म्हणायचं डिकोडिंग द क्वेश्चन आणि कीवर्ड्स फाइंड आउट करणे. आता लक्षात आला का तो मुद्दा मी काय सांगितला होता ते. अशा पद्धतीने तुम्ही जर प्रश्न समजून घेतलात तर तुम्हाला बरोबर इथं लक्षात येईल हे दीर्घकालीन धोरण का टाकलंय, ह्याचा संबंध प्रोडक्शनशी आहे. प्रोडक्शन लगेच घेता येत नाही, आणि मग हे सगळे इथं पॉईंट्स तुम्हाला क्लिअर होतील. हा एक वेगळा अँगल आहे मित्रांनो. आजपर्यंत आपण PYQ ॲनालिसिस जे करायचो ना, ते ॲनालिसिस न करता आपण फक्त वाचन करायचो PYQ, आणि मग उत्तराकडे जायचो. आणि आयोगाने दिलेलं उत्तर पाठ करून असल्यामुळं अशा कुठल्याच गोष्टी तुमच्या बाहेर येत नाही आहेत. तर हे आपल्याला डिकोड करायचे प्रॉपर. पुढं टोटल पॉवर्टी गॅप. आता ही कन्सेप्ट बेसिक, त्यामुळे ही अंडरस्टँडिंगच आहे. ह्याच्यातून अशा काही कीवर्ड्स वगैरे काय नाही. हे प्रश्न घेण्यामागचा उद्देश काय माझा असा, काही वेगवेगळे काही गोष्टी कीवर्ड्सवरून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो, आणि काही प्रश्न असे आहेत की क्लिअर कट कन्सेप्ट माहिती पाहिजे तुम्हाला. व्हॉट इज एक्झॅक्टली पॉवर्टी गॅप. इथं जी कन्सेप्ट आपण करतोय बघा, ही पॉवर्टी लाईन असते. समजा 100 रुपये पॉवर्टी लाईन आहे ही, तर 99 रुपये उत्पन्न असणारे आणि त्याच्या खालचे 90 असू द्यात, 80 असू द्यात, 70, हे सगळे काय असणार आहेत, बिलो पॉवर्टी लाईन असलेले लोक. मग ह्या इथून 99 पासून ते इथपर्यंत हे सगळे जे हे गॅप आहे कशातला, दारिद्र्यातला,
ह्यांचा तर विषय येत नाही वरचा. हो, हे कोण आहेत? हे APL वाले, ते अबोव पॉवर्टी लाईनवाले, ज्यांचं उत्पन्न 100 रुपयापेक्षा कमी असतील, यांच्यामधला जो गॅप आहे दॅट इज कॉल्ड ॲज पॉवर्टी गॅप, दारिद्र्य अंतर. ही संकल्पना कोणी मांडली? रॅग्नार मार्क्स, बरोबर. आणि मग या इथं सगळ्या पॉवर्टी गॅपमध्ये आपल्याला ह्या सगळ्या कन्सेप्टमध्ये विचारलं आहे, ज्याचं उत्पन्न 70 रुपये आहे त्याला पॉवर्टी लाईन क्रॉस करण्यासाठी किती उत्पन्न पाहिजे? 30 रुपये. ही एवढी तूट भरून काढावं लागेल. मग इथं काय? दारिद्र्यरेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेलं एकूण उत्पन्नाचे मापन टोटल पॉवर्टी गॅप करते. कन्सेप्ट इज क्लिअर? हे आपण अजून बॅचमध्ये गेलोच नाही आहेत. मी तुम्हाला सांगतोय कन्सेप्ट क्लिअरिटी किती अर्जंट गरजेची आहे. असा जर सगळा प्रकार झाला तर लगेच कळतं की हे पहिलं उत्तर आहे त्याचं. चलो नेक्स्ट, शहरीकरण. बघा हे घेतलं. मग शहरीकरणाची ते काय विचारलं? समस्या. अजून पुढे प्रश्न येणार आहेत आणि मी सगळी लिंक लावणार आहे. आपली सुरुवात असेल 2017 पासून. खूप मागे जायला नको कारण तो जुना पॅटर्न. 2017 ऑनवर्ड्स पुढं 2023 असं येईपर्यंत तुम्हाला एवढा साक्षात्कार होईल की आयोगाचा कसा ट्रेंड बदलत गेला, रिपिटेशन ऑफ द एरिया कसं होत गेलं, की नागरिकांवर अरे मागच्या वर्षी दिसला, आत्ता पण आहे आणि पुढच्या वर्षी पण आहे, पण त्याचे अँगल्स वेगळे होतील. आणि मग सगळ्यात शेवटी हा पेपर झाल्यानंतर ओव्हरऑल पूर्ण तुम्हाला क्लॅरिटी मी देणार आहे. एक एक टॉपिक घेऊन 2017ला समजा मी एक टॉपिक घेतला सार्वजनिक वित्त, तो 23 पर्यंत कसा बदलला, त्याच्यातले कुठले कुठले एरिया आहेत, सब पॉईंट कुठले आहेत, तुम्हाला एक डायरेक्टली बाउंड्री क्लिअर होऊन जाईल. हा एवढा एरिया म्हणजे सार्वजनिक वित्ताचा आहे. आयोगाने सतत विचारलेला. ह्याचा अर्थ की त्याच्या बाहेर अभ्यास करायचा असा नाही आहे. प्रायोरिटी तर कळाली ना तुम्हाला. इथून पुढचा जो उरलेला कालावधी आहे ना त्याच्यासाठी रिव्हिजन स्ट्रॅटेजी ठरवता येईल, कुठे मुख्य भर द्यायचा आहे आणि मुळात आयोगाला काय पाहिजे तुमच्याकडून, हे सगळं इथं लक्षात येतं. हे नागरीकरणाबाबत तुम्हाला सांगितलं आहे. बाकी आता मी ते शॉर्टमध्ये का सांगतोय, कारण हे सगळं बॅचमध्ये होणार आहे. मी हे व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे तुम्हाला एक थोडीफार तरी आयडिया यावं की एक्झॅक्टली बॅचमध्ये काय होणार आहे किंवा कंटेंट कशा पद्धतीने डिलिव्हर होणार आहे, तो मुद्दा. हां, परत नवीन काहीतरी योजना किंवा स्कीम काय असेल त्या संदर्भात ही इन्फॉर्मेशन आपल्याला हे तर डिटेलमध्ये बघायचं आहे, पण ह्याच्यासोबत बाकीचं काय असतील तो एक प्रकार. करंटचं बजेट, इकॉनॉमिक सर्वे, जसा जसा प्रश्न आला त्याच्या आजूबाजूचा एरिया मी सगळा कव्हर करेल. क्रिप्टोकरन्सीवर काय गोष्टी आहेत त्याच्याबाबत. हा, आणि हे झालं 2022-23चं. याच प्रश्नाच्या संदर्भात आत्ताची सिच्युएशन काय, व्हॉट अबाउट 23-24चं बजेट. आणि मग जर बदलला असेल तर आता आयोग हा प्रश्न रिपीट करणार आहे का 22-23 नुसारच, अनरिपीट केला तर मग ऑलरेडी तुम्हाला उत्तर माहिती. पण एरिया तोच ठेवला क्रिप्टोकरन्सीचा किंवा टॅक्सचा, आणि सरकारने जर ह्या वर्षी धोरण बदललेलं असेल, सो यू हॅव टू नो. प्रश्न आलेला आहे, एरिया तोच आहे, पण 23-24ला काय झालेलं आहे हे सगळं आपल्याला इथे होणार आहे याच्यामध्ये. येस, चलो. सो दिस इज ऑल अबाउट PYQ डिकोडिंग बॅच. होप सो मला जे सांगायचं तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेबद्दल तुम्हाला लिटरली एवढी क्लिअरिटी येईल. आणि ड्युरेशन फार मोठा नाही आहे आपला, एक जस्ट 8-10 दिवसाच्या आसपास सगळे हे क्लिअर होऊन जाईल. त्यात हे 1-to-1 कम्युनिकेशन असेल. मी आवर्जून काल परवा सांगितलं होतं की पुण्यात जे आहेत इथं, तर त्यांनी नक्कीच ऑफलाईन जॉईन करा. ऑनलाईनवाल्यांनाही अशाच पद्धतीनं सेम मिळणार आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर ऑनलाईनवालेही कॉल करू शकतात. तुम्हाला इथं माझा नंबर पण देतो. अजून काही क्वेरीज असेल रिगार्डिंग बॅच तुम्ही कॉल करू शकता. हे इथं पण राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही तुम्हाला याच डायरेक्शननी पुढे गेलात तर क्रॅक होईल. अदरवाईज आजपर्यंत जे करत आलो आहे तेच परत पारंपरिक पद्धतीनं आपण जातोय. तुम्ही जर बदलला नाहीत, तुमची स्ट्रॅटेजी बदलली नाहीत, तर मित्रांनो दुसरं कोणीतरी ते स्वतःमध्ये बदल घडून पुढे जातं. एका मार्काने रिझल्ट जातो, मी नेहमी सांगतो. तसं आता होता कामा नये. कॉम्पिटिशन प्रचंड वाढले, त्यातही डिस्क्रिप्टिव्ह पुढचा पॅटर्न राबवणार आहे असं म्हणतात. तर मग ही MCQ वाली शेवटची असल्यामुळे सगळेच जण त्याच्यावर तुटून पडलेले आहेत. ऑब्व्हियसली मग कट ऑफवर त्याचा परिणाम होतो. मग आपण कुठेतरी त्या स्पर्धेच्या मागे राहतो. चलो, सो ही आहे सगळी आपली दिशा आणि या पद्धतीनं आपली ही बॅच रन होणार आहे. बाकी तुम्हाला क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय असेल तुमचा तर डाऊट क्लिअर करा. आणि जास्तीत जास्त हे सगळं आपलं आत्ता जे इनिशिएटिव्ह चाललं आहे हे तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण पुन्हा वेळ गेल्यानंतर काही अर्थ नाही. तुम्ही जर 2 महिन्यानंतर ही बॅच घेतलात आणि बघितलात तर तुम्हाला तुमच्यातले लूपफुल्स किंवा एरर हे कळणार नाही मित्रांनो, किंवा कळाल्यानंतर मग फार उशीर झालेला असेल. म्हणून आत्ता ही वेळ आहे की ह्या काही पुढच्या 8-10 दिवसामध्ये बॅच क्लिअर झाली, डायरेक्शन क्लिअर, कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय, आयोगाला काय अपेक्षित आहे, डिमांड ऑफ द एक्झाम लक्षात आली की तुम्हाला तिथून पुढे डायरेक्शन प्रॉपर ठरवता येईल. म्हणून ही वेळ आहे, त्यामुळे तुमचा निर्णय घ्या. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.